पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा। आज आपण 6व्या क्रमांकाचा अभंग पाहत आहोत। पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ। जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा। भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्याशी देऊ। तुका म्हणे आणू तुजवीन नाही, नभाहून पाही वाड आहे। 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगात तुकोबारायाचा विषय असा आहे की अन्वय ज्ञान म्हणजे सगळं जरी दिसत असलं तर ह्या सगळ्याच्या ठिकाणी परमात्मा आहे, परमात्म्याचंच हे स्वरूप आहे असं ज्याचं ज्ञान झालं आहे तो उपाधीला पाहतो, पण उपाधीत परमात्मा हे जाणतो। या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। या तऱ्हेची ज्ञानभूमिका ज्याची झाली त्याच्या ठिकाणी हा अभंग आहे आणि त्यांनी आपल्या स्वानुभवाचं उद्गार या ठिकाणी केलेले आहे। आता हा अभंग लिहिताना तुकोबाराय असा जो कोणी आहे की त्याला अन्वय ज्ञानाची पूर्ण अनुभवता आलेली आहे, तो काय सांगतो ते आता बोलू लागले। पावले पावले तुझे आम्हा सर्व, पावले म्हणजे मिळाले, प्राप्त झाले। काय दिसून आलं तर आम्हाला तुझं जे जे काय आहे ते सगळं काही कळालं, मिळून आलं। कळाले म्हटलं तरी चालतं, पण हे काय केलं, दोन वाक्य शब्द त्याच्यासाठी दिले, निरुक्ती केली। कशा करता तर ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात त्या दोनदा जर सांगितलं तर अजून त्यामध्ये काय होतं, निश्चितता असते। म्हणून मिळाले, कळाले, प्राप्त झाले असं दोनदा म्हटलं। आणि त्याच्यात काय सांगितलं की तुझे आम्हा सर्व, तू जे जे काही आहेस, तुझी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय काय भूमिका आहे, कोणत्या विचारानं हे सगळं तू मांडलं आहे हे आता कळालं। एखादी गोष्ट कशी असते तर हे असं का करतात हे आपल्याला कळत नसतं, असं का केलं। आता आपल्या ठिकाणी शंका येतात की एवढं सगळं जगत आणि त्याला मिथ्या तर म्हणायचं आहे, मग मिथ्या म्हणायचं आहे तर जगतच कशाला दिलं। अगोदर द्यायचं आणि पुन्हा मिथ्या म्हणायचं आणि पुन्हा मिथ्या समजून निश्चय करा म्हणायचं। मग मिथ्यत्वाचा निश्चय करायला तो निश्चय टिकला पाहिजे, सगळं आहे। मग ही सगळी जर बाजू आहेच आहे तर मग कशासाठी दिलं जगच दिलं नसतं असं मिथ्या नामुक तमुक काही नसतं। एक परमात्मा म्हणजे एक परमात्मा। पण काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यासाठी तुम्ही जर काही प्रयत्नच केले नाहीत तर तुम्हाला त्याची किंमत यायची नाही। म्हणजे जसं एक काय आहे, लाडाने वाढलेला मुलगा आणि काही झालं की द्या मला पैसे म्हणले की वडिलांनी किती पैसे द्यायचे आणि तो आपला काय करायचा, हजा मजा करायचा। आता ह्याच्याजवळ पैसेत म्हणल्यावर मित्रही जमलेले, ह्याच्या पैशावर सगळं मिळतंय, मग काय, आणि सगळे मिळून काय असेल ते त्याच्यात, मग तो नको तो उद्योग करायला लागला। पण त्या वडिलांचे जे मित्र होते त्या मित्रांनी सांगितलं, अरे ह्याला कशाला एवढे पैसे देतो, तुझा पोरगा बिघडेल, त्याला काही कळत नाही, त्याला पैशाची काही किंमत नाही, कुठेही कितीही पैसे खर्च करतोय त्याला काही नाही। मग आता ते त्यांच्या लक्षात आलं की आपण आता हे नको करायला, म्हणून त्यांनी काय केलं, तुला नाही आता आज पैसे नाही म्हणल्यानंतर आईकडे गेला। मग आईने लाडाने त्याला दिले,
मग त्यांच्या लक्षात आलं आज आपण नाही दिले पण ती घरात न घेऊन गेला आहे. मग त्याने घरात सांगितलं की ह्याला एक पैसा द्यायचा नाही, अजिबात द्यायचं नाही काही. मग दुसऱ्या दिवशी ह्यांची ताकीद असल्यामुळं त्यांच्या म्हणजे त्या मुलाच्या आईने काही दिलं नाही. ह्याला सवय लागलेली पैशाशिवाय काय. मग किती काय मोठमोठ्याने काय आकांत करायला लागला काय. आई म्हणले मी देणार नाही, त्यांनी मला सांगितले. वडील म्हणले मी देणार नाही. पण ह्याला वाटलं नाही तर नाही, मी काय कमी का म्हणून गेला. आता काय कुठं कसे पैसे कमवायचे असतात काय माहीत. मग इकडं तिकडं जाताना त्यांनी पाहिलं की ST स्टँडवर काही मुलं हमाली करतात. हमाली म्हणजे कोणाचा तरी बोजा त्यांच्या घरापर्यंत पोचवायचा आणि पैसे घ्यायचे. म्हणलं असं पैसे घेईन आणि मी खर्चून दाखवीन. मग एकाचा बोजा घेतला. आता त्यांना वाटलं अरे तो एवढा चांगल्या घरचा दिसतोय आणि तो कसं काय हमाल, द्या तुम्हाला काय करायचं आहे. घेतलं. पण 4-5 पावलं चालले की त्याला वाटलं अरे फार वाईट आहे. पण आता जिद्द. शेवटी असं ते मिळालं गिऱ्हाईक की त्याचं घर आहे गावाच्या पलीकडं होतं. ST स्टँडपासून गावाच्या पलीकडं घर. खूप चालावं लागलं, खूप वाईट वाटायचं. झालं, ठेवलं. म्हणजे किती द्यायचे पैसे, आता ह्याला काय माहीत किती घ्यायचे असते, त्यात काय असेल ते. मग त्यावेळेस काय असेल त्याप्रमाणे त्यांनी 2 रुपये दिले. मग ते 2 रुपयाची नोट घेऊन आला आणि काय केलं की शेवटी आणून दाखवले, हे बघा तुम्ही नाही देत तर हे मी आणले. मग आता वडील तिथंच होते. बघू म्हणले दाखव. मग आईच्या हातात दिले तिच्या. टाक जाग म्हणले चुलीत हे. ते म्हणला वा वा मी काय कसं कमवले ते चुलीत का टाकता. म्हणले अरे हे 2 रुपये तर तुला आम्ही 500-500च्या नोटा दिल्या तर तो काही केलं त्याचं 2 रुपये टाकायचे म्हणलं तर वाईट वाटतंय. म्हणलं मी फार माझ्या डोक्याची थाळ झाली ते ओझं तिकडं नेऊन. म्हणजे काय झालं, किंमत कळाली. मेहनत झाली म्हणजे किंमत कळाली. तसं आपण परमार्थात काहीच केलं नाही साधन तर आपल्याला किंमत कळायची नाही. आपण परमात्म्याला सुद्धा किंमतहीन समजू. म्हणून परमात्म्याने काय केलं तर मायेला आपल्या अंगावर घेतलं. माया तडकी आड करी म्हणून मग तो झाकून घेतलं. आणि हा परमात्मा या मायेच्या आवरणाखाली हे जेव्हा ज्ञानाने कळालं तेव्हा तो जो आहे तो म्हणतो की पावले पावले तुम्ही जे हे काही केलं आहे ते आम्हाला आता मिळून आलं किंवा कळालं की तुम्ही हे काय केलं आहे. आता तुझे आम्हा सर्व तू काय हे केलं सगळे ते आम्हाला कळालं. म्हणजे आता ह्या सगळ्या निर्माण झालेल्या आकारातून रूप आणि नाम ह्याच्यातून आम्हाला काय करायचं आहे, तुला शोधायचं आहे. हे शोधायचं हे तू काय केलंस, आम्हाला शिकवलं. आता त्यातनं शोधला म्हणजे मी सापडेल. हे जे काही आहे ते तर आम्हाला कळालं आहे. आता आम्ही काय करू की सगळीकडं बघू आणि कितीही नामरूपं दिसत असली तर त्या नामरूपाच्या खाली म्हणजे त्याला नामरूपाला आधार म्हणून तूच आहेस हे आता कळून आलं आहे. आणि तेच सगळं आता आम्ही काय करणार आहे, आमच्या ठिकाणी परिपक्व असं ठेवणार आहे. कारण दुसरा काही नाही. तुकोबाराय एका अभंगात त्याला प्रमाण देतात की नटनाट्य तुम्ही केले याजसाठी कौतुके सृष्टी निववावया. हे सगळं जे बनलं आहे तुम्हीच नाटक केलं आहे. जसा नट नाटकातलं नाट्य करतो म्हणजे नाटकात तो आपल्या भूमिका करतो तसेच तुम्हाला काय आहे, कुठं मवाळ भूमिका आहे, कुठं जहाल भूमिका आहे, कुठं आणखीन काही. हे जेवढं विश्व आहे त्या विश्वात जेवढे प्राणीत त्यांच्या स्वभावातलं तुम्ही काही ना काहीतरी वेगळं दाखवता. हे तुमचंच नाटक आहे. तुम्हीच काय होता, बलवान होता, तुम्हीच दुर्बल होता. बलवानानं दुर्बलाला काय करायचं, गिळायचं, मारायचं, हे तुमचाच सगळा खेळ आहे. हे सगळं पाहिलं कशा करता तर कौतुके दृष्टी निववावया. हा जर खेळ पुढं मांडलाच नसता, जसं सिनेमाला गेला पण सिनेमा दाखवतच नाही, नुसतं लाईट आहे आणि ते पांढरा फेक पडदा आहे, बघा की म्हणले त्याच्याकडं. म्हणजे कशाला बसलो आहे आम्ही इथं. मग तिथं काहीच जर विविधता नसेल तर मनुष्य नुसत्या पडद्याकडं कशाला बघेल. त्याच्याकरता काय आहे की मांडियेला खेळ
कौतुके बहुरूप, म्हणजे अनेक रूपानं तुम्ही हा खेळ मांडलेला आहे. आपले स्वरूप जाणावया, तुमचं स्वरूप कसं हे जाणण्याकरता तुम्ही काय आहे बहु ठिकाणी झाला. मग आता त्याच अभंगात एका चरणामध्ये सांगितले की नाही तरी काय कळलेची आहे, वाघ आणि गाय लाकडाची. आता विक्रेता बसला, घ्या वाघ घ्या, वाघ घ्या, गाय घ्या, गाय घ्या. त्यांनी कसंचं बनवलं होतं हे सगळं लाकडाचं. आता रंगरवकोंटीने आकार कशाचा आहे, वाघाचा आहे, दुसरा आकार कशाचा आहे, गाईचा आहे. पण हे जरी दिसत असलं तरी लाकूडच आहे की नाही. मग जो कोणी असल त्याने काय केलं की काय कसं केवढ्याला दिला, म्हणलं हा वाघ आहे, हा सहज सहज मिळत नसतो, फार कठीण असतं, ह्याला सांभाळणं साधी गोष्ट नाही, म्हणून हा महाग आहे. ही गाय आहे, हे काय कुठे कशी मिळती, कुणी तिच्या कोणाच्याही दारात असती, ही स्वस्त आहे. ते गिऱ्हाईक म्हणलं अरे नको शिकू आम्हाला, हे लाकूड आहे ते लाकूड आहे. हा वाघ किंवा ही गाय जरी दिसत असली तरी वाघ आणि गाय हे दोन्ही लाकडाचेच आहेत. म्हणजे मग ह्यातलं काय शोधलं तर वर जे काय आहे त्या चित्राला बाजूला काढून आत जे आहे ते लाकूड, हे जर आपल्या लक्षात आलं तर यालाच अन्वय म्हणायचं. अन्वयात काय झालं, वाघ हा दिसतोय आणि गाय दिसते, पण व्यतिरेकात काय दिसल, हे लाकूड आहे हे लाकूड आहे. वरचं सगळं काढून टाकले की खाली काय दिसतं, लाकूड आहे. पण त्याच्यासह वाघाला पाहायचं, म्हणजे लाकूड समजून घ्यायचं आणि वाघ पाहायचा, लाकूड समजून घ्यायचं आणि गाय पाहायची. मग काय होईल तर आपल्याला समजून येईल की हे लाकूडच वाघ बनवलेला आहे, लाकूडच गाय बनवली. हे अन्वय ज्ञान आहे. अशा अन्वय ज्ञानाची परिपक्वता झाली की मग आमच्या ठिकाणी झालं. आता किती जरी या सृष्टीतले हे विविध रूपं जरी असली आणि विविध रूपाचे विविध प्रकार जरी घडत असले तरी दुजा नको भाव होऊ देऊ. काही असो, कोणाचा काय असेल स्वरूप, आमचा भाव दुजा होऊ देऊ नको. आम्ही व्यवहारात रस्त्याने चाललो, गाय समोर आली की गाईच्या पाया पडतो, म्हैस आल्यावर नाही पाया पडत, कारण आमच्या ठिकाणी हा दुजा भावच आहे. पण म्हैस काय आणि गाय काय, एका परमात्मा चैतन्याशिवाय इकडं तिकडं जाऊ शकत नाही, हे भावनेत पक्क असलं पाहिजे. आता म्हैसीला म्हैस म्हणायचं, गाईला गाय म्हणायचं, हा व्यवहार आहे, व्यवहाराप्रमाणे होऊ दे, पण हे परमात्म्याचं स्वरूप आहे, हा भाव पक्का राहू दे. मग आता त्याच्याबद्दल माझ्या ठिकाणी दुजा भाव होऊ देऊ नको. एक भाव एकदा झाला की झाला. मग आता ह्यात एक आहे की मनुष्याच्या ठिकाणी कसं आहे की बाह्य व्यवहार वेगळे असतात आणि अंतःकरणातलं चित्तात वेगळं असतं. जसे एक घर आहे आणि त्या घरातलं एक मनुष्य काय आहे, करताय, सगळं काय असतं त्याच्याकडं. मग त्याच्या घरामध्ये काय, आई आहे, मोठी भाऊजाई आहे, बायको आहे आणि बहीणही आहे. पण ह्या सगळ्याला कपडे आणताना त्याने आईला कशी साडी लागती तशी घेतली, मोठ्या भाऊजाईला कशी लागती तशी घेतली, बायको कशी घालते तशी घेतली, बहीण काय घालते तसं घेतलं. आता हे सगळं कसं वेगवेगळं घेतलं की, पण सगळ्याला कपडे घेतले पाहिजेत हे एक आहे ना. म्हणजे हा दुजा भाव नाही, हा एक भाव आहे. सगळ्यांना कपडे घ्यायचे एक भाव आहे. आणि सगळ्याला कपडे घेतलं तर एकच तागा नाही आणला, असू द्या मग ह्यातला तुकडा तुला ह्यातला, तसं नाही, ह्याला काय आवडतं तेच, त्याला काय आवडतं तेच. म्हणजे आणताना बाह्य सगळे ज्याचे त्याचे समजुतीचं आणलं, पण सगळ्यासाठी कपडे आणले, हा भाव मात्र एक आहे. असा भाव माझ्या ठिकाणी राहू दे. आता या ठिकाणी मला दुजा भाव होऊ देऊ नको. माझ्या ठिकाणचा जो काय आहे तो एक भाव राहायला पाहिजे. तेव्हा व्यवहाराच्या वेळेला व्यावहारिक सत्तेच्या ठिकाणी व्यावहारिक भाव असतो, पण ही सत्ता परमार्थिक सत्तेवर आहे हे माझ्या ठिकाणी राहिलं, म्हणजे एक भाव राहिला. काय आहे, एक भाव चित्ती तरी नलगे काही युक्ती. जर तुमच्या ठिकाणी एकच भाव राहिला तर झालं, कळो आले जीवे मज माझी या भावे. आता मला हे सगळं कळून आलं कारण माझ्या चित्तात भाव एक आहे. मग व्यवहार जो असतो तो व्यवहार होईल.
जसं मुलगा शाळेत जात नाही, आई काय म्हणली, थांब आता आलेच, हातात काठी घेतली आणि धावत आली, आता बघू कसं जात नाही. आता हे चित्तात आहे का? चित्तात नाही. हे बाहेर व्यवहारात काय, व्यवहारात काठी घेऊन आली आणि ते रडून घाबरून पळायला लागलं, नको नको पळू, दम आलेच. ते पळत सुटल्यावर त्याला जाऊ दिलं. मग थोड्या वेळानंतर शाळेतनं आला की त्याला धरलं आवळून. जे त्यावेळेसही प्रेमच होतं, आताही प्रेमच आहे, पण शाळेत गेलं पाहिजे, तिथं लाड नको, हा व्यवहार आहे. आणि चित्तात त्याचंच प्रेम आहे, तेव्हाही होतं आणि आताही होतं. प्रेमाला त्याच्या ठिकाणी दोनपणा नाही, हा दुजाभाव अजिबात होऊ देत नाही. अशी जी एकदा स्थिती झाली की मग भावनेनं पाहायचं झालं तर समग्र सगळं एक आहे. जे याला काय म्हणतात की व्यष्टी रूपानं पाहायचं झालं तर वेगवेगळं आहे आणि समष्टीनं पाहायचं झालं तर सगळं एक आहे, ऐक्यत आहे. ऐक्याच्या ठिकाणी एक दुसरं काही नाही. आता त्याच्यात त्यांनी दुसऱ्या चरणामध्ये दिलं की जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. आता इथं जेथे जेथे देखे हे जे आहे, इथं काही गाथ्यामध्ये जेथे तेथे देखे, दोन जेथेच्या ऐवजी एक तेथे, अर्थ काहीच बदलत नाही. जेथे जेथे म्हणलं काय, जेथे तेथे म्हणलं काय, जेथे काय आणि तेथे काय, काही असू दे, तुझीच पाऊले म्हणजे तू कुठे असो, जिथं पाहिलं असलं तर तूच व्यापक आहेस. म्हणजे परमात्म्याची व्यापकताच आहे. परमात्म्याचं पाऊल हे काय आहे की अधिष्ठान आहे. अधिष्ठान आणि आधार असे दोन काय आहे आपल्याकडं म्हणण्याचं असतं. आधार काय असतो तर जे तुम्ही करता त्याला आधार ह्याचा आहे, परमात्म्याचा आहे. पण सगळं मिळून कशाच्या ह्याच्यावर आहे, ते त्या अधिष्ठानावर आहे. सगळं जगाचं अधिष्ठान कोण आहे? परब्रह्म म्हणजे परमात्मा. आणि जे जे कार्य होतं त्याला आधार कोण आहे? तर परमात्माच. कारण सगळंच आहे. मग हात हलवू द्या, पाय चालवू द्या, डोळ्याची पापणी हलवू द्या, सगळं परमात्म्याच्या सत्तेत आहे. म्हणजे तो आधार आहे. त्याच्या आधाराशिवाय आम्हाला काही करता येत नाही. आणि सगळेच आम्ही काही करत नाही असं तर झालं, पण बाकी तरी काय आहेत? कारण सगळ्याला तो अधिष्ठान आहे. अधिष्ठान असणारा परमात्मा हे कोण आहे तर हाचही एक. आता तो परमात्मा कसं असतं की परमात्म्याचं स्वरूप आहे. मग स्वरूपानं जरी असला तरी स्थिरता कशात असते? मनुष्य उभा राहिला, उभा राहतो म्हणजे त्याचं शरीर उभं राहतं का पाय उभा राहतात? उभा राहायचा आधार कोण आहे? आधार पाय आहे. म्हणजे तू सगळ्याचा आधार आहे म्हणून पाऊले. तू कसा आहे? सगळ्यांचा आधार आहेस. जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. सगळीकडं तूच भरलाय. असंच जैसा तैसा भाव गोड, पुरवी कोड विठ्ठल. मग जिथं जिथं जिथे पाहे तेथे विठ्ठल रुक्माई. जिकडं जिकडं असेल तिकडं तिकडं विठ्ठलाचं स्वरूप आहे. असं झालं की झालं. आता 13व्या अध्यायात भगवंताच्या व्यापकतेत आणि जगताचं जे स्वरूप आहे त्यात भगवंतच कसा आहे हे 13व्या अध्यायात एका श्लोकात गीतेमध्ये सांगितलं. सर्वतप्पाणिपादं तत्सर्व शिशिरोमुखम सर्वतश्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. सर्वतप्पाणिपादं तत् म्हणजे सगळ्यांचे जे काही असणारे हात, सगळ्यांचे पाय तूच, सगळ्यांचे डोळे, सगळ्यांचं शिर म्हणजे मस्तक आणि मुख सगळं तूच आहे. सर्वतः श्रुतिमल्लोके हे सगळीकडे काय आहे? श्रुतीनं सिद्ध केलं की सर्वमावृत्त तिष्ठती. सगळे जे काही तुझ्याच ह्याच्यावर आहेत, तूच सगळीकडे व्यापलेला आहेस. तुझी ही व्यापकता आहे. म्हणजे सगळं जर काही असेल तर सगळे, आपल्याला वाटलं आम्ही हे जाऊन घेतलं, आपल्याला वाटलं आम्ही त्या तिकडं जाऊन चालत चालत गेलो, हे सगळे भगवंताचे पाय आहेत. भगवंताच्या शक्तीशिवाय चालता येत नाही, घेता येत नाही, ठेवता येत नाही, काही नाही. म्हणले मग हे माणूस तो बसला होता निवांत आणि तो देत घेत होता, त्याच्या हात आणि तो ह्याच्या हात कशी एक असतील? म्हणजे जिथं जिथं हात काम करतो, जिथं काम करत नाही, काम करण्याची सत्तासुद्धा त्याचीच आणि खाली बसणाराची सत्ता त्याचीच. जे कुठेही असलं तरी त्याच्या सत्तेशिवाय काय होत नाही. मग हे सगळं जर काही असेल
तर तुझंच आहे. त्रिभुवन संचले विठ्ठला गा, विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी जनी मानसी. सगळीकडं तू आहे. म्हणजे सप्तही पाताळे भरोनी मध्ये राहिलं विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. हे सगळं तूच आहेस. तूच विटेवर आहे, तूच सगळीकडं व्यापक आहे. हे ज्ञानाचा भाग आहे. म्हणजे हे दिसायला वेगळं, दिसायला पंढरपूरला विटेवरची मूर्ती आहे आणि इकडे आता त्याकरता एक म्हणायचं की जे मंदिरात स्थिर असतं ते तटस्थ ध्यान आहे आणि जे सगळीकडं आम्हाला आहे, व्यापक आहे असं असतं ते स्वरूप ध्यान आहे. कारण स्वरूपानं हे सगळीकडंच आहे. आपण जरी आपल्या शरीराला माझं म्हणत असलो आणि शरीराचा आकार जरी असला तर आपलं खरं स्वरूप काय? आपल्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान नाही, अज्ञान आहे. पण ज्ञान झालं तर स्वरूप कोण आहे? तर आत्मा हेच स्वरूप आहे. देह हे त्याच्यावरचे काय आहेत? आवरण आहेत. आत्मा हेच स्वरूप आहे. खरं पाहायला गेलं तर काय आहे की जसं काय असतं, एका घरी काय केलं, पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर मग आता ते घरात मुलगी होती. त्या मुलीने सांगितलं की काय करावं म्हणले, साखर नाही की चहा करायचा. पण ते वडील म्हणले अगं नसू दे, तुझ्याजवळ आहे ना ते गाय कुत्रं मांजर टाकते सगळं, कर चहा. आहे पाहुणा म्हणलं कुत्रं मांजर टाकून चहा कसा व्हायचा वा? आणि हे काय? म्हणलं असलं कसलं, तुम्हाला चहा करा वाटलं तर करा, नाही तर नका करू, पण कुत्रं मांजर टाकून चहा. अहो त्या साखरेच्या गोळ्यात त्या कुत्रं मांजर त्याच्यावर आकार आहे, साखरच पाहिजे ना आपल्याला. मग हे आता त्याचा म्हणण्यापेक्षा ते नावं सांगितली. म्हणजे ही सगळी जर काय असलं तर वर काय आहे? आकार आहे. असताना काय आहे? साखरच आहे. जसं एखाद्याने काय केलं की जसं दगड असतो ना तसं दगडाचा साखरेचा दगड बनवला आणि त्याला दगड नाही म्हणला, धोंडा. मग त्या पोराला सांगितलं जा ते धोंडा खा. आता धोंडा खा हे वाक्यप्रचार म्हणलं तर कसं होईल? हे असं कुठं झालं का? पण धोंडा हा कशाचा आहे? साखरेचा आहे. नाथरायाच्या भागवतात आहे की नाबदेचे नारळ केले. नाबद म्हणजे साखरच. आता हा नारळ जर केला तर रंगरंगोटी नारळाची, पण हा नारळ जसा फोडून खावा लागतो तसं ह्याला फोडायची काय गरज आहे? ह्या असं वरून सुद्धा खाता येईल. म्हणजे वरून काय दिसत असेल ते दिसेल, पण आत मात्र तूच आहे विठ्ठला. तूच सगळीकडे संचलेला आहे, तुझीच व्यापकता आहे. हे माझ्या ठिकाणी पक्का असलं की मग मला वरून कुठलीही नामरूप दिसू दे, कोणताही व्यवहार होऊ दे, माझा भाव काय बदलणार नाही. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्याशी देऊ. आता त्यात जे जे काही असेल ते सांगणारे असतात. भेद म्हणजे कोण? एकदेशी. हा माझा देव, तो माझा देव, तो माझा देव, हे एकदेशीत. आणि सगळीकडे एकच देव आहे, तो अभेद आहे. हे भेद आणि अभेद हे मानणारे जे कोणी असतील तर सगुण मतवादी जे असतात ते आपल्याला भेदच मानतात. मग त्यांच्या दृष्टीने काय? विठ्ठल तो विठ्ठल, त्याच्यानंतर महादेव तो महादेव, हे बाकीचे सगळे असे झालंच. आता त्याच्यामध्ये हा जो भेद आहे, हा भेद आणि भेद घेऊन बोलणारे आणि त्याचा अभिमान धरून वाद घालणारे, अभेद घेऊन बोलणारे त्याचा काय आहे की अभिमान धरून वाद घालणारे, असे कोणी जरी असले आम्हाला नाही त्याचं. तुकोबाराय सांगतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. यातलं दोन्ही अमंगळ आहे. भेदही अमंगळ आहे आणि अभेदही अमंगळ आहे. कारण हे दोन्ही भ्रमच आहेत. परमात्मा निराकारीच आहे. त्याला भेद केला तो एकदेशी म्हणून, आकार म्हणून, आणि त्याचं निराकार पण गेलंच नाही. तो आकारी झाला तरी निराकार पण कायम आहे. मग भेद नाही, मग अभेद का म्हणायचं? म्हणजे हे सापेक्ष शब्द आहेत. भेद आला की अभेद शब्द आला. अभेद म्हणायची काही गरज नव्हती. आता त्याच्याकरता करायचं की भेद हे चैतन्यच आणि अभेद हे चैतन्यच. आता त्याच्यात भेद आणि अभेद हे दोन काय झाले? त्याला लागू पडलेले शब्द आहेत. भेद चैतन्य,
आणि अभेद चैतन्य, भेद आणि अभेद ह्याचा बाध करायचा आणि ह्यातले जे चैतन्य ह्याचं एकीकरण करायचं, ह्याला म्हणायचं बाध समानाधिकरण. बाधा कशा कशाचा केला, वर जे काही त्याला पडली होती नावं, त्या नावाचा बाध केला. कारण हे त्याच्यावर झालेले आरोप आहेत. भेद नावाचा आरोप आहे, अभेद नावाचा आरोप आहे. आरोप हा भ्रम आहे, आरोप हा भ्रम आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी काय आहे की जसं ह्याच्यामध्ये दाखवलं की भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदही नको आणि अभेदही नको, कारण हे दोघंही भ्रम आहेत आणि भ्रम हा अमंगळ असतो. त्याच्याप्रमाणे इथं दाखवलं की हा जो काही चाललेला संवाद आहे, हे जे अभिमानित आमचं खरं तुमचं खरं म्हणणारे हे दोघंही भ्रमातलेच आहेत. ह्यांच्या वादात आम्हाला नाही पडायचं. ह्यांचा वाद काही असो, आम्हा नको वाद त्याशी देऊ. त्यांनी जर आम्हाला विचारायला ह्यांचं खरं आहे का ह्यांचं खरं आहे, म्हणजे तुम्ही दोघंही जावा निघून इथं, आम्हाला तुमचं काही घेणं देणं नाही. कारण का भेदरहित सर्वात्म असा असणारा, काय भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मज, तुझ्या माझ्या ठिकाणी भेद नाही. दुसरं दाखवलं, तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐसे काय सांगा, आळविले जगा चालविले जगा चाळविले जगा मी हे माझे यासाठी. तुम्ही आणि आम्ही पांडुरंगा तुमच्या आमच्यात बदल नाही, पण जग कसं चालवायचं म्हणून तुम्ही देव आणि आम्ही भक्त आणि मी हे माझे. मग त्याच्यामध्ये मी माझं जे जे काही झालं त्याच्यात खरा भेद झाला, तो खरा आमच्या ठिकाणी काय आहे भ्रम झाला आणि त्या भ्रमात आम्ही गुंतलो. मी आणि माझं हे दोन्ही काय आहेत भ्रमच आहेत असं जेव्हा कळेल तेव्हा पांडुरंगच सगळीकडे व्यापक आहे हे मात्र तिथे दिसून येईल. आता त्याच्यामध्ये काय आहे की जेवढे काही समजून घ्यायच्या गोष्टीत त्या सगळ्या आता काय झाल्यात इतक्या कळाल्या की त्यामुळं अन्वय ज्ञान पक्क झालेलं आहे. शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे आणू तुझं वीण नाही. भगवंता ही सगळं व्यापक पाहिलं आणि एवढं सगळं जग जरी पाहिलं तरी अणूसुद्धा तुझ्यापेक्षा वेगळा नाही. कारण काय आहे, अणू काय त्याच्यापेक्षा लहान असतो त्याला रेणू म्हणतात, अणू रेणू हे सगळे काय तुझेच आहेत. अणू हा काय आहेत, अणू हे पृथ्वीचं रूप आहे. कारण पृथ्वी अणूपासून कणापासून बनते. एखादा मातीचा ढेकूळ झाला तर त्याला कणाकणानं तो तेवढा होतो, कणाकणानं दगड मोठा होतो. म्हणजे हे सगळं पृथ्वीचं स्वरूप आहे. ही सगळी पृथ्वी तुझी. मग पृथ्वीच तू आहे, पाणी तू नाही का, त्याच्यानंतर तू तेज तू नाही का, वायू सगळं काही तू आहे. कारण पृथ्वीतला अणूसुद्धा तुझा आहे, तुझ्याशिवाय काय. वास्तविक जे दिसतं आणि ज्याला आहे हे आहेपणाच परमात्म्याचं रूप आहे. अस्ति हे कोण आहे तर परमात्माच आहे. परमात्म्याच्या असण्याशिवाय अस्तित्वच कशाला नाही. अणुरेणू सूक्ष्म स्थूळा पार नाही, श्रुतीने ती त्याही खुंटलिया. श्रुतीला सुद्धा हे सगळं समजून घ्यायला कठीण झालं. कारण ह्या कुठंच काही परमात्म्याशिवाय त्याचं सूक्ष्म पहा, स्थूल पहा, अणू पहा, रेणू पहा, सगळीकडं तो आहे, कुठेही काही नाही. मग सगळे जे काही आहेत त्या सगळ्यामध्ये हे पंचमहाभूतात जर पृथ्वी ते आहे तर आता कोणतंही भूत मात्र घ्या, त्यांचा स्वभाव आहे, तिथंही परमात्मा आहे. आणि त्याच्यापेक्षा पुढं दिलं, नभाहून पाही वाढ आहे. हे सगळं जरी असलं तरी सगळ्याचा अगोदर म्हणजे पृथ्वीपेक्षा पाणी मोठं, पाण्यापेक्षा मोठं याचा अर्थ वयाने मोठं, पाण्यापेक्षा तेज वयाने मोठं कारण हे नंतर जन्माला आले. तेजापेक्षा वायू मोठा आणि वायूपेक्षा आकाश मोठं, म्हणून सगळ्या पंचमहाभूतात ह्याला म्हातारं म्हणतात. हे सगळ्यात म्हातारा आहे हा. मग आकाश जरी असलं तरी आकाशच का दाखवलं, आकाश वाढ का, तर आकाशात काही गोष्टी अशा आहेत की त्या परमात्म्याच्या लक्षणाशी संबंध धरतात. पहिले काय आहे, आकाशाच्या ठिकाणी कोणतं आहे तर व्यापकत्व आहे. दुसरं निर्मळत्व आहे, निश्चलत्व आहे आणि निरावयवी. हे सगळं परमात्म्याचं रूप आहे.
पण हे आकाश शेवटी पुढं आलेलं आहे ना, भूत म्हणून जन्माला आलेलं आहे, म्हणून त्याच्यापेक्षा परमात्मा जास्त आहे. मग त्याला वाढ म्हणलं. माऊलीने सांगितलं की ज्ञानदेवा पुसे निवृत्तीसी चाड, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. कारण आकाश जन्माला आलं ते शब्द ह्या तन्मात्रेपासून. शब्द ही तन्मात्रा म्हणजे नाम, आणि नाम ही तन्मात्रा आली महत्त्वापासून. महत्त्व हे परमात्म्याचं स्वरूप, मायेचं अंग तिथं आलं म्हणून काय आहे, शब्द आला. की नुसता काही नाही, पण तुम्ही कशावर हात आपटा आवाज निघेल, आघात करावाच लागेल, त्याच्याशिवाय काय. साधा जमिनीवर पाय आपटा धुम वाजलच, पोकळ वस्तूवर हात आपटा वाजेलच, कारण वाजणं हे शब्द आहे. पण त्याला सगळं निर्माण करण्याकरता आघात पाहिजे, म्हणजे तिथून त्याच्या ठिकाणी हे काय झालं, भूतमात्रांची लक्षणं लागू राहिली. या सगळ्यापेक्षा हे स्पष्ट आहे. आता या संपूर्ण अभंगामध्ये कोणते कोणते मुद्दे आले, तर पहिलं सगळ्यात सांगितलं हे स्वरूप ध्यान आहे. दुसरा मुद्दा आला चित्ताची एकविधता, म्हणजे भाव आता दुसरा कुठला नाही. तिसरा आलेला आहे सर्व व्यापकपणा, आणि हे जगत रूप आहे हे परमात्म्याचंच आहे. आणि जो काही आहे आपल्याला जगताच्या नामरूपाचा भ्रम तो नको, आणि ह्या संबंधी वाद घालत बसायचं नाही. आपला जे काही ठाम मत आहे ते आहे, कारण परमात्मा अणुरेणूसुद्धा आहे, त्याच्या ठिकाणी सगळीकडे देवाची व्यापकता आहे. हे काय असतं, स्वरूप ध्यानातलं आणि अन्वय ज्ञानातलं मुख्यत्व आहे. संपूर्ण अभंगात हे तुकोबारायानं समजून दिलं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव